काय झालं? का नाचलोत आपण? कुणाच्या लग्नात नाचलो? माणसाच्या लग्नात शहाण्या माणसाने नाचत जाऊ नये. आपलं लाडाचं जरी लेकरू असलं, लाडाची जरी लेक असली, नाचत जाऊ नये. नाचायचं काम आपलं, माणसासमोर नाचायचं काम आपलं नाही. मीराबाई नाचली, जनाबाई नाचली, नामदेवराय नाचले, सगळे साधू संत नाचले, पण देवाच्या दरबारात नाचले, देवासमोर नाचले, देवासाठी नाचले. माणसासमोर नाचत जाऊ नये, ते काम नाच्यांचं असतं. आता तो काय ते जाऊच वाटत नाही मला इकडे तिकडे. पण काय लग्न पाहायला मिळू लागले. नवरदेव नाचतो, नवरी नाचते, नवरीची माय नाचते, नवरदेवाची माय नसते, बहिणी नाचतात, अजून काय असतं ते भावजया नाचतात, सगळ्या नाचतात. आपण इकडं तिकडं नाचायला काही नायिका आहोत का? शब्द फार अवघड वापरला मी, लागण्याची शक्यता असते, पण समाजात ज्या अनिष्ट रूढी आणि परंपरा चालतात, व्यासपीठाचं काम ते सुद्धा आहे. मग तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, तुकोबाराय म्हणतात. तुम्हाला मला एकाच पालन करायचं आणि त्याला म्हणतात धर्म. धर्म पालन पालन धर्माचे पालन पालन धर्माचे पालन धर्माचे पालन पालन धर्माचे पालन पालन धर्माचे पालन पालन धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन धर्माचे पालन पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन. धर्म सांभाळायचा आहे, धर्म सांभाळायचा आहे आणि तो असा सांभाळला पाहिजे की आपणही अधर्माची कृती करू नये. आणि कोणी जर करत असला त्याला म्हणा तू माणूस आहे का, हिंदू आहेस? कीर्तनातही राहायचं, कथेतही राहायचं आणि पुन्हा असं आचरण नाही. आपण करायचं नाही, कोणाला आपल्या घरच्यांना करू द्यायचं नाही. पालन करायचं आहे, धर्म पालन हा परमधर्म आहे. हरीच्या दरबारात नाचणं हा परमधर्म आहे. संत म्हणतात, गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद, परिणाम जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. इथं नाचायचं, समस्तांची लज्जा सोडून नाचायचं. अनंत जन्माचे दोष नाहीसे ज्याला करायचे आहेत त्यांनी हरीच्या दरबारात नृत्य केलं पाहिजे. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. वो तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन. काय म्हणते मीराबाई? मी नाचेल, मी नाचणार, पण कसं नाचणार? हरी गुण गावत नाचू.
सिनेमातल्या गाण्यावर नाही नाचणार मी. सिनेमातल्या गाण्यावर नाही नाचणार. हे सिनेमातले तमाशातले दृश्य पाहून पाहून आपला धर्माचा तमाशा होऊ देऊ नये. हे तमाशा, सिनेमा, नाटकं, कथा, कादंबऱ्या, सिरियल्स आणि ज्यांनी धर्म सोडलेला आहे ते माणसं काय करतात या जगतामध्ये ते पाहून आपण भाविकांनी तसं करू नये. हरिगुण गावत नाचू, हरीच्या दरबारात नृत्य करतो, नाचतो, पावली खेळतो, तो भाग्यवान आहे सांगतात, तो दैववान आहे. भाग्यवान आहे, दैववान आहे. धन्य जगी तोची हरी रंगी नाचे, धन्य जगी तोची हरी रंगी नाचे, धन्य जगी तोची हरी रंगी नाचे, धन्य जगी तोची हरी रंगी नाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, धन्य जगी तोची हरी रंगी नाचे, धन्य जगी तोची हरी रंगी नाचे. फार सुंदर अभंग आहे बरं का. बाकीचा अभंग पाहून घ्या तुम्ही. धन्य जगी तोची एक हरी रंगी नाची. आपले मायबाप संत सांगतात. आणि जो नवरदेवासमोर नाचे, जो इकडे तिकडे नाचे, सिनेमातल्या गाण्यावर नाचे, तो नरकाला. ते नाचणारे मानो का न मानो, पण संत वचन आहे. पाप करताना काही वाटत नसतं, पण भोग भोगताना मग नानी का दूध याद आ जाता है, मग त्रस्त होऊन जातो माणूस. म्हणून धर्माचे पालन करणे पाकांड खंडन, तीक्ष्ण उत्तरे हाती घेवोने बाण फिरे. तुकोबाराय म्हणतात, आमच्याकडे जे शब्द आहेत ना, ते शब्द काही शब्द असे आहेत की जे हृदयाला पुलकित करतात, आनंदित करतात. पण अधर्माचं आचरण जर का एखाद्या व्यक्ती करत असला तर असा तीक्ष्ण बाण अक्षरांचा आम्ही सोडतो की त्याची बुद्धी ठिकाण्यावर आली पाहिजे, त्याची मती ठिकाण्यावर आली पाहिजे. काय झालं? काय वाजत गाजत सोन्याचं बासिंग. आपल्याला संध्याकाळी खूप पावल्या खेळायच्या आहेत, तुम्ही चिंता करूच नका. फराळ केलंय ना? आता होऊ द्या तुम्ही, मला अजून अर्धा तास पाऊण तास द्या, मग तुम्ही, आम्ही आणि तो पाहूच आता आपण खेळून काय होतं. नाचू नका बरं दुसरीकडे, आणि नाचू सुद्धा देऊ नका. जर घरातले जर आग्रह करायलाच लागले ना तर त्यांना म्हणा, हे पहा लेवकाचं लग्न आहे, लेकीचं लग्न आहे, मी माहेरी चालली जाईल बरं का.
अजिबात डीजे लावायचं, अजिबात नाही करायचं. अन्नदान करा ना, 1000 लोकांना, 1000 गोरगरिबांना जेवू घालायचं, 10,000 गोरगरिबांना जेवू घाला ना. आपल्या परिसरामध्ये एखाद्याला निवारा नाही, पावसात त्याचं घर भिजतंय, त्याच्या घरावर 4 पत्र नेऊन टाका की, त्याच्या घरावर 4 पत्र टाकायचे. एखाद्या कन्येचं जर का कन्यादान होणार असलं, त्या मायबापाची परिस्थिती जर का तशी नसली तर तिचं लग्न करून द्यावं ना. एवढा पैशाचा माज आलाय तर धर्म तरी करावा की. अधर्मात संपत्ती कधीच खर्च करत जाऊ नये. आपण कष्टाने कमावलेली आहे ती काय अधर्म करण्यासाठी का? नाही. देहाने अधर्म नाही करायचा, मनबुद्धीनं अधर्म नाही करायचा, धनाने अधर्म नाही करायचा, धान्याने अधर्म नाही करायचा. आपण तर करायचा नाही आणि आपल्या डोळ्यासमोर कोणाला करू द्यायचा नाही. आणि जर आपण रोखू शकत नसलो तर मस्त मारुती मंदिरात यायचं आणि विठ्ठल विठ्ठल म्हणत बसायचं, मारुती मारुती म्हणत बसायचं. मग आपण ताकद कमी पडली. मग तो खुद येईल कल्की अवतार घेऊन, घोड्यावर बसून येणार आहे. मग होऊ द्या कलियुगाचे काही वर्ष, होऊ द्या यांची हौस. मग कल्की येणार आहे, घोड्यावर बसून राहणार आहे, तलवारीला धार तिकडूनच लावून आणणार आहे, वैकुंठातून पाणी देऊन आणणार आहे, पाणी पाजून तिला. असा वेगात घोडा चालेल महाराज. मनाचा वेगही कमी वाटेल त्या घोड्याच्या पुढं आणि फक्त तलवार अशी राहील एवढे मुंडके छातून टाकणार आहे. आपलं येऊ देऊ नका त्या तलवारीच्या खाली बस. आणि तुमचं येणार नाही. माझं ठीक आहे पण तुमचं येणार नाही का? हरीच्या दरबारात एवढे भाविक आहात, पण आपण धर्म करत राहायचा आणि आपल्या डोळ्यात देखत अधर्म सहन करत राहायचा, हे सुद्धा फार मोठं पाप असतं. हे सुद्धा फार मोठं पाप असतं. आता वेळ नाही. पितामह भीष्माचार्यांना शरपंजरी पडलेत पितामह भीष्माचार्य का? भगवंताची लाडकी भक्ता द्रौपदीच्या अंगावरचं वस्त्र हरण करत होता दुःशासन. त्यावेळेला पितामह भीष्माचार्य तिथं बसलेले होते. जेवढे जेवढे त्या दरबारात बसले होते, तुमच्यामध्ये सामर्थ्य होतं, तो अधर्म तुम्ही रोखायला पाहिजे होता. का नाही रोखला तुम्ही तो अधर्म? काय माहिती आम्ही का नाही रोखला? का आम्हालाच हौस आली होती द्रौपदीला विवस्त्र झालेलं पाहिजे. भगवंत म्हणतात मी क्षमा करणार नाही त्यांना ज्यांनी अधर्माला साथ केली. अधर्म डोळ्यासमोर होत असताना आपण सहन करावा, याचा अर्थ आपण एक प्रकारचा अनुमोदन देतो आहोत. आणि धार्मिक माणसं अधर्माला अनुमोदन देतात, गप्प राहतात. गप्प राहायचं नाही प्रत्येक वेळेला. जिथं जिथं आपल्याला अधर्माचं वर्तन दिसेल त्या त्या ठिकाणावरती धार्मिकांनी सर्व शक्तीनिशी उभं राहिला पाहिजे. काळजी करू नका. धर्माचं आचरण, धर्माचं पालन जो करण्याचा प्रयत्न करतो, धर्म त्याचं रक्षण करणारा असतो. मंगल प्रसंग चालू आहे. देवाची 108 विवाह झाले. 16,108. फार सुंदर गृहस्थाश्रम देवाचा. रुक्मिणी आईसाहेब मात्र पट्टराणी आहेत. नाही, दिसायला सत्यभामा काकांभर नाही, बाबा लाखपटीनं रुक्मिणी आईसाहेबांपेक्षा लाखपटीनं सत्यभामा आईसाहेब दिसायला. पण त्याग जर पाहिला तर रुक्मिणी आईसाहेबांचा या सृष्टीमध्ये तेवढा त्यागी नाही दिसला. एवढा त्यागी भक्त भगवंताला नाही दिसला, म्हणून तर रुक्मिणीला चरणाची सेवा दिली महाराज. सहज आणि सहसा साधू संत असो की देव असो, चरणाची सेवा शक्यतोवर कोणाला देऊ शकत नाही, देत नाहीत. त्याग. आणि म्हणून एवढा त्याग केला. आई सोडली, वडील सोडले, भाऊ सोडले, कुळ सोडलं, नाव सोडलं, सगळं सोडलं. एका कृष्ण प्रेमाच्या अपेक्षेनं येऊन पोहोचली. जगाला काय कळणार आहे?
आता इथून कथेहून गेल्यानंतर कोणीतरी विचारतच असेल ना, किंवा विचारते, तुला काय भेटतं तिथं जाऊन? बरं, होते नव्हते 5, 50, 100, 200, 500 रुपये तिथे नेऊन दिले तू. घरामध्ये होता नव्हता डाळ दाणा तिथं नेऊन दिला तू. या महाराज लोकांचं काय घेऊन बसली तू? हे पोट भरायचे धंदे करते. काय मिळतं तुला? कशाला जातात तिथं? आणि खरंच जे सकाळी येतात तुम्ही, आम्ही तरी जातो, प्रसाद घेतो, चहा घेऊन येतो, आणि तुम्ही इथंच वेड्या झाल्यात का काय? असं जास्त भागवत वगैरे ऐकत नका जाऊ बरं. मी हात जोडतो तुम्हाला. बाकीचे साधू संत काही सांगू, पण मी तुमचा जवळचा आहे ना, ओळखीचा आहे ना, मी माझा ऐका. तुम्ही जास्त भागवत ऐकत नका जाऊ बरं. आणि ओरिजिनल साधूचे तर अजिबातच ऐकू नका. हो, चांगलं नसतं. लोक कोणी धनासाठी वेडे झालं, आपण तुम्ही धनासाठी वेडे व्हा. कोणी मानासाठी वेड्या झालं, तुम्ही त्याच्यासाठी वेडे व्हा. घरादारासाठी वेडे झालेत अनेक, तुम्ही त्याच्यासाठी वेडे व्हा. त्याच्याबद्दल मला काहीच नाही म्हणायचं. संसार एकदम टकाटक. खाऊन घ्यावं, पिऊन घ्यावं, लिहून घ्यावं, पुढचं कोणी पाहिलं? आणि कशाचा स्वर्ग, कशाचा मोक्ष, कशाचं वैकुंठ, देवाच्या साधू संतांच्या बोलण्यात येऊ नये, झाकीत येऊ नये. नाही ऐकणार ना आता भागवत? तू म्हणताल हे पहिल्या दिवशीच सांगायचं ना बाबा, म्हणजे तुम्हालाही तब्येत बरी नसतात, तुम्हालाही मरमर नको आणि आम्हालाही मरमर नको. 7 दिवसामध्ये एखादा जर शिलाई काम करणारी जर का एखादी पतिव्रता असली तर 7 दिवसामध्ये किती शिवणकाम होईल? 300, 350, 400 रुपयाला एक. मी नाव नाही घेत, पण एक. आणि मग किती शिवणकाम झालं असतं, म्हणजे किती हजाराचं नुकसान केलं अंबाबाईनं त्या. अरे 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 अरे. आणि काय भेटलं? साखर, द्रोणभर उसळ, एक केळी, आणि कालसंठ वड्याचा प्रसाद. एवढ्यासाठी एवढ्या धनाचं नुकसान. आतापर्यंत फरशी पुसली असते तर चकाचक झाली असते. घरचे काम धंदे दिले सोडून मस्त येऊन बसते. जा, बंद बंद करायचं, थांबून द्यायचं. वेड होतं बरं का मनुष्य. अपना बना लो मुझे सावरिया, तेरे कारण भई बावरिया. बावरी म्हणजे वेडी झाली मी. मीरा राणी दिवानी, दिवानी वेडी, पागल. 2 पागल. एक संसार करणारे, इकडचे म्हणतात ते पागल आहेत सगळे लोक, आणि तिकडचे सगळे म्हणतात हे मंदिरात बसलेले पागल आहेत. तुम्हाला नसल म्हणलं कोणी, मला म्हणतात. म्हणले तुम्ही सगळे पागल लोकाला एकत्र करून, सगळेच पागल. मी 1 पट, तुम्ही 10 पट, आपला देव 1000 पट. ये पागलों की महफिल है, यह महफिल है दीवानों की, हर भक्त यहाँ पर मतवाला, हर भक्त यहाँ पर
भर भर के पियाले अमृत के, यहाँ सबको पिलाए जाते हैं, यहाँ सबको पिलाए जाते हैं। काय देते कथा? का आपण वेड्यासारखे या ठिकाणावरती येऊन बसतो? याला उत्तर देता संत. तसं तर आज सेवेचा 7वा दिवस आहे. कळसाकडे आपली कथा चाललेली आहे. पहिल्या दिवशी आपण वेडे होतो, पण थोडे होतो. पहिला दिवस झाला, आलो त्यावेळेला थोडं वेळ होतं म्हणून येऊन बसलो. आपल्याला असं वाटलं आपल्याला शहाणपण येईल, शहाणपण नाही आलं. आपण जास्तीच वेडे होत चाललोय, जास्तीच वेडे होत चाललोय. काही मिळतं या ठिकाणावरती? दरबार में मुरली वाले की, दरबार में मुरली वाले के, सब दर्द मिटाए जाते हैं, सब दर्द इस दर पर शीस झुकाने से, इस दर पर शीस झुकाने से, ऐ नादानों इस दर पर तो, ऐ नादानों इस दर पर तो, हरि बोल. दरबार में मुरली वाले के, सर भेंट चढ़ाए जाते हैं, दुख दर्द मिटाए जाते हैं, सब दर्द मिटाए जाते हैं. काय देते कथा? भर भर के पियाले अमृत के, यहाँ सबको पिलाए जाते हैं. दरबार में मुरली वाले के, सब दर्द मिटाए जाते संपूर्ण संकटाचं निवारण एक हरीची कथा करते. पण विश्वास महत्वाचा, ती श्रद्धा महत्वाची, ते प्रेम महत्वाचं.
पण ते पहिलं लक्षात ठेवा, तुम्ही जास्त भागवत ऐकू नका. आणि काही काही माणसं म्हणतात सुद्धा बरं का, भागवताला उठून सुटून, भागवताला कुठे गेली, भागवताला कुठे, भागवताला वेळी होशील ना. ते म्हणले नाही बाबा, बाबा कथा सांगणार आहे. ते म्हणले बाबा, त्यानं संसाराचं वाटोळ केलं आणि बाबा झालाय, तू कुठं तिथे भागवत ऐकते त्याच्या मुखाचं. ऐ नादानो मत घबडाओ हे जगवालो. इथं तर सर्व समर्पण करावंच लागतं महाराज. यहां सर भेट चढाए जाते हैं. जीव ओवाळून, उद्बत्ती ठीक आहे, निरंजन ठीक आहे, असा जीव ओवाळून टाकावं त्याच्यावरती. ओवाळूनच टाकला सगुण रूपावरती. नामदेवरायने जीव ओवाळूनच टाकला. नामा म्हणी जीवे करीन लिंबलोन. नामा म्हणे जीवे करीन लिंबलोन. नामा म्हणे जीवे करीन लिंबलोन. नामा म्हणे जीवे करीन लिंबलोन. सहित चरण ओवाळीन, विटे सहित चरण ओवाळीन. अनंत जन्मीचे विसरलो दुःख. अनंत जन्मीचे विसरलो दुःख. अनंत जन्मीचे विसरलो दुःख. पाहता तुझे मुख पांडुरंगा. पाहता तुझे मुख पांडुरंगा. अनंत जन्मीचे विसरलो दुःख. अनंत जन्मीचे विसरलो दुःख. नामदेवरायाने देवाची नजर काढली, त्याचा अभंग आहे हा. अनंता जन्मीचे विसरलो दुःख. पाहता तुझे मुख पांडुरंगा. योगियाच्या ध्याने ध्याताना तुळसी. झोतू आम्हा पासी मागे पुढे. आता अशा तुझ्या सगुण रूपावरती तर नामदेवराय म्हणतात, कोटी कोटी वेळेला आम्ही जीव वळून टाकू तुझा. असा आहेस. नामा म्हणे जीवे करीन लिंबलोन. विटे सहित चरण ओवाळी. मी फक्त तुलाच ओवाळीन असं नाही, विटेलाही ओवाळीन, कारण तू उभा आहे ना तिच्यावरती. म्हणून तर जीव ओवाळून टाकावं. मत घबडा होय हे जगवालो. अंतिम संदेश भागवताचा, घाबरू नका, डेटे रहो. असाच परमार्थ, अशीच भक्ती करत राहा. आगे आगे देखो होता है क्या. पुढं काय होईल, ज्या वेळेला परमकल्याण होईल ना आपलं, त्यावेळेला असं वाटल किती देवानी सद्बुद्धी दिली होती, साधू संतांचं मी ऐकलं, आज माझं किती कल्याण झालेलं आहे. बाकी एक गोष्ट खरी, वेळ होतं बरं माणूस. ज्याला भीती वाटत असली त्यांनी उद्यापासून घेऊ नका. आता आलेच आहेत, आता जायलाही रस्ता नाही, सगळं इतके भक्त आहेत, कोणीच जाऊ. बरं उद्याच दिवस या, परवापासून अजिबात येऊन बसू नका इथं. जाऊ द्या, तुम्ही जरी आलात तर मीच इथं बसणार नाही, म्हणजे तुम्ही कुठे इथं बसणार. बस वेड होत, पण हे वेड शहाणपण आहे. हे वेडच शहाणपण आहे. तिकडचे म्हणतात इकडची वेड आहे, इकडचे म्हणतात. मी एकदा डॉक्टर बाराळ्यांच्या तिथे गेलो होतो, शांती नर्सिंग होम मध्ये. मला यांनी नेलं होतं अक्षय महाराज. ती शंकर आहे बसला. चला म्हणले बाबा. म्हणले काय झालं काय, पण कोणत्या दवाखान्यात. मला वाटलं शुगर चेक करायला घेऊन चालले, बीपी चेक करायला घेऊन चालले. ते म्हणले चला. ज्या वेळेला ते इस्पितळात गेलो,
ते कोणत्या रोडला आहे, तो पैठण रोडला. एवढा छान दवाखाना आहे, असे पेशंट असतात मस्त. आता मी जाऊन बसलो त्या खुर्चीवरती, ती माझ्याशी तर काही लवकर बोलले नाही, पण दुसरा पेशंट आला. तो वेडा होता, 6 महिन्यापासून त्यांच्या जेलमध्ये होता तो, म्हणजे ऑकअपमध्ये. आणि तो आला, त्याला बोलवलं, ये आणा त्याला. तो आल्यावर म्हणतो, डॉक्टर पागल आहे. आणि मी बसलो ना आता, डॉक्टर पागल आहे. मी म्हणलं, डॉक्टर साहेब, या अनुप महाराज, अक्षय महाराज, मला कशाला आणलं इथे? हे डॉक्टर पागल आहेत. म्हणजे मला पागल करायला आणलं तुम्ही म्हातारपणात, का मी पागल झालो म्हणून आणलं तुम्ही? कशासाठी आणलं? ते म्हणले, कीप सायलेंट, शांत बसा. डॉक्टर साहेबांनी पाहिलं की यांचं काहीतरी चुरचुर. ते म्हणले, मी पागल नाही, हे जे म्हणता ना, हे पागल आहे. आता मला असं वाटलं, हा पेशंट म्हणतो डॉक्टर पागल आहे, डॉक्टर म्हणतो पेशंट पागल आहे. यांना म्हणलं, मी आता राहिलं पागल व्हायच्या आधी मला घेऊन जा. तसं ही जी दुनियादारी आहे ना मंदिराच्या बाहेरची, ती आपल्याला पागल म्हणते. शास्त्र ग्रंथ संत साधू त्यांना पागल म्हणते. नेमकं कोण पागल आहे, नेमकं कोण वेड आहे? हे शहाणे आहेत महाराज. मतीचं नाही सांगत, हे शहाणे आहेत, हे शहाणपण आहे. मिळवू द्या कोणाला किती मिळवायचं, कमावू द्या कोणाला किती कमवायचं, जमावू द्या कोणाला किती जमायचं, शेवटी राखच आहे. शेवटी राखच आहे. चोराच्याच हाती देणं हे सगळं. हे लेकरं बाळ आपले आहेत ना, हे चोरच आहेत, मरायचीच वाट पाहून आहेत. करून ठेवा खूप. साधू संतही म्हणतात, आम्ही अशी कथा कीर्तन ऐकूनच वेडा झालो, 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 वेडा झालो. आता आम्ही माणसात नाही राहिलो, मग कुणात राहिले? कुणात गेले तुम्ही राहिला? देवात, सद्गुरूत, साधू संतात, हरिकथेत. आम्ही मानसात नाही.
मोहे मिल गया मन का मीत, तेरे कारण होई बावरिया. इथून वेड्याचं प्रकरण सुरू झालं आणि सगळ्या वेड्यांनी ऐकलं. एवढं वेड होतं सुदामदेवजी महाराजांचं. सुदामदेव भगवंताचे सर्वश्रेष्ठ भक्त आहेत, सर्व संग परित्यागी आहेत, धर्मनिष्ठ आहेत. सतगुरूंनी सांगावं आणि सुदाम्याने प्राण गेला तरी बेहतर आहे, पण गुरुवचन मोडायचं नाही. 18 विश्व दारिद्र्य सुदामदेवांच्या घरी आहे. स्वतःच्या उदरभरणाची चिंता, धर्मपत्नीच्या उदरभरणाची चिंता, लेकरा बाळांच्या उदरभरणाची चिंता आहे. पण कधी अधर्म नाही केला. देश काल परिस्थिती पाहून काही मुभा शास्त्राने दिलेल्या आहेत, पण देश काल परिस्थिती जर का उत्तम आहे तर अधर्म करत जाऊ नये. पोटापुरतं मिळतंय ना, अधर्म करत जाऊ नये. यज्ञ अगाधी कर्म करायचे. जर काही शिदान्न मिळालं तर सुदामदेवांच्या घरची चूल पेटत होती, मधुकरी करत नव्हते. अयाचित व्रत होत, भगवत नामावरती पूर्ण निष्ठा होती. उपवाशी राहायचे, पाणी पिऊन अनेक दिवस झोपायचा परिवार, पण नामनिष्ठा नाही सोडली. हरिनिष्ठा, भगवत निष्ठा नाही त्यागली. माझं प्रारब्ध आहे ते असं म्हणायचं. प्रारब्ध प्रारब्धाच्या जागेवर ठेवावं. देहाला प्रारब्ध असतं, प्रत्येकाच्याच देहाला प्रारब्ध आहे. मान, अपमान, शीत, उष्ण असे द्वंद्व शरीराला असतात. कधी आरोग्य कधी अनारोग्य शरीराचा धर्म आहे, तो त्याचा स्वभाव आहे, ते भाग्य आहे, ते प्रारब्ध आहे. प्रारब्ध आणि परमार्थाला एकत्र आणायचं नाही. प्रारब्धाला प्रारब्धाच्या जागेवर ठेवायचं आणि परमार्थ परमार्थाच्या जागेवर करायचं. खायला मिळणं न मिळणं प्रारब्धाची गोष्ट आहे, भजनावर त्याचा परिणाम कशाला करायचा. नामनिष्ठ भक्तामध्ये जेवढे गुण असायला पाहिजे, माझ्या माहितीप्रमाणे 26 गुण भक्तामध्ये असले पाहिजेत असं श्री गीताजी सांगितलंय. 26च्या 26 सगळेच्या सगळे गुणधर्म एका सुदामदेवात आहे. म्हणून सुदामदेवांचे चरित्र श्रीमद भागवताचा कळसाध्याय म्हणून शुकदेवांनी वर्णन केलं. याच्या पुढे सुद्धा बरीच कथा भाग आहे, महाभारत बरंच, पण कळसाध्याय भक्तचरित्र सगळे गुण वैशिष्ट्याने युक्त सुदामदेव सुशीलाई साहेब. जर एखादा भगवत भक्त असला तर त्याला सुशीलेसारखी धर्मपत्नी मिळाली तर तो सौभाग्यशाली आहे. आणि सुशीलेसारखी पतिव्रता जर देवाची एकनिष्ठ भक्त असली तर तिला सुदामदेवांसारखा पती प्राप्त असला पाहिजे. नसता एक सीता आणि एक रावण, किती विसंगती आहे. परमार्थ करणारा तर करणारच असतो, तो कोणाच्याने थांबणार नाही. जशी काल परवा पाहिला आपण दृष्टांत, गंगा थांबणारच नाही. दगड आडवे आले तरी, वेडी वाकडे वळणं असलं तरी, कोणी बांध टाकला त्याच्यावर तरी ती म्हणेल थांब, बांध घालतो का माझ्यावर, वाहूनच टाकीन मी सगळ्या प्रदेशाला, फोडून टाकीन. म्हणून बाजू नका होईना पण जाण्यासाठी मार्ग सोडावा लागतो. ही नाही थांबणार. पण पती पत्नी जर का एका मार्गाने चालणारे असले तरी तर त्रास खूप कमी होत असतो. चालणाऱ्याला त्रास होत असतो, नसता पायात पाय पायात पाय अडकतात. गाईच्या गुराच्या
गाईगुराच्या गळ्यामध्ये ते लोढणं असतं. कशामुळे घातलं ते लोढणं? जास्तच पळती ना, मग त्या लोढणं घालून. तरुणपणामध्ये तर मायबाप म्हणतात आता जरा मुलगा मुलगी द्या लग्न करून टाका, लग्न करून. एकद्या गळ्यात गुतवलं रे गुतवलं हे लोढणं भूत, यांचा परमार्थाचा वेग कमी होऊन जाईल. परमार्थाचे वेग अनेक कारणांनी कमी होतात. ज्या ज्या कारणाने आपल्याला भगवत भक्तीसाठी वेळ मिळत नाही तर समजून घ्यावं, ती एक एक प्रकारची लोढणी आहेत आपल्या गळ्यात. त्यालाच शास्त्राच्या भाषेत उपाधी म्हणतात. उपाधिरहित व्हावं तर उपाध्या आपणच एवढ्या लावून घेतल्या. नोकरीचा कॉल आला होता, जायचं नाही ना, जायचं नाही, मला नाही करायची नोकरी. मग करायचं काय ठरवलं तू? बस भगवत भक्ती करायचं ठरवलं. म्हणजे पण तू नोकरी नाही केलं तर कसं होईल? तुम्ही कमवताय ना, 4 माणसाचं पोट भरणं होईना तुमच्याकडून. पती आहात ना तुम्ही, 4 माणसाचा परिवार आहे आपला. काय बेबी बबला पेटी तबला, नवरा बायकोन 2 लेकर, एवढ्याच पोट तुमच्याकडून भरणं होईना. पुरुष आहात का तुम्ही? मी नाही जाणार नोकरीला. जेवढं कमवताल त्यामध्ये मी संसार करीन, मी तुम्हाला काही मागणार नाही. उपाधी, 1 उपाधी, 2 उपाध्या, 3 उपाध्या, पहिला दिवस किंवा दुसरा दिवस बंधन. आलं का लक्षात? म्हणून पहिल्या दिवसापासून कथेला असलं पाहिजे. म्हणजे कसा क्रम चाललेला आहे कथेचा तो पक्का सिलेबस आपल्या लक्षात येतो की कसा क्रम. पहिला दुसरा दिवस बंधनाचा विचार केला. बंधनापासून उकलेल्या गाठी देता आली मिठी सावकाश. आलं का लक्षात? अनेक उपाध्या. आता जास्त चिंतन नाही करणार, पण खूप उपाध्या. सुदामदेवांच्या पाठीमागं काही उपाधी नाही. लोढणं गळ्यात. दोघं पती पत्नी जर का, सगळा परिवार जर का भगवत भक्त असला तर ती लेकरं म्हणतात आई तू जा ना भागवताला, मी आहे ना घरी, तू जा. कारण ती लेकरू सुद्धा भगवत भक्त आहे. आणि जर का अवरोध करणारा जर का झाला तर परिणाम काय होत त्याचा? मग आपल्याला अडचण येते ना. मग येणार होते सकाळून पण असं झालं, येणार होते सकाळून पण असं झालं, मी पहिल्या दिवसापासून येणार होतो पण असं झालं, मी येणारच होतो असं झालं, मी येणारच होतो पण कालच झाला. येणारच होतो ना मी, पण त्या महाराजांनी वाटच नाही पाहिली माझी. 10-15, मला वाटतं 10-15 दिवस भागवत असं, पण ते महाराजांनी 7च दिवस भागवत केलं. 8व्या दिवशी कालही झाला. मग आता दुसऱ्या दिवशी आली ना तू, मग मंदिर तर झाडून घे ना. उपाधी. सुदामदेव जेवढे श्रेष्ठ भक्त तेवढ्या सुशीलाई साहेब भक्त, तेवढेच लेकर भक्त आहे. भक्त कसाही असू द्या, पोटात भूक लागली की जीव कासावीस होतो. अपमान झाला तर थोडस अपमानाचं दुःख होतच. भोग पिच्छा सोडत नाही. भोग तो न घडे संचिता वाचून. अगा कर्मी जी उरावे ते सुख दुःखी फळावे ते भोगावया यावे लागे देहा एका. हीच थोर भक्ती आवडे ते देवा संकल्पावी. माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे. समयासी सादर व्हावे देव ठेवील तैसे राहावे. हे सूत्र सुदामदेवजी महाराजांनी अंगीकारलं होतं. देह संसार आणि प्रारब्ध, देह संसार आणि प्रपंच त्या प्रारब्धावरती सोपवून दिला होता. आणि अंतःकरणात हरी प्रेम अतोनात. परिणाम काय झाला? ज्या द्वारकेला भल्या भल्यांना जाऊन पोहोचता येत नाही त्या द्वारकेपर्यंत सुदामदेवांचं जाणं झालं.
ज्या भगवंताच्या महालामध्ये सहसा कोणाचा प्रवेश होत नाही. लक्षात घ्या, द्वापार युगामध्ये एकच भक्त आहेत ज्यांचं नाव उद्धव आहे, भागवतात वर्णन केलेले. नाथबाबांनी एकनाथी भागवतामध्ये फारच वर्णन केलेलं आहे, अतोनात भाव व्यक्त केला. ते उद्धव नावाचे जे भक्त होते याला निजदास म्हणतात, निजांग दास, ज्यांना अंतर्गृहामध्ये सुद्धा प्रवेश होता. रुक्मिणी माता आणि भगवंत जर का प्रेमाच्या चर्चा करत बसलेले असायचे, पण उद्धवाला तिथं सुद्धा परवानगी होती. ना रुक्मिणी लाजत होत्या ना भगवंत लाजत होते. उद्धव किती भगवंताशी एकरूप होते. इथं सुदामदेव सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता या 4 मुक्तीपैकी पहिली मुक्ती सलोकता, द्वारका हे भगवंताचं धाम आहे, त्या द्वारकेत जायला मिळालं, ही सलोकता मुक्ती प्राप्त झाली. समीपता, देवाच्या मांडीला मांडी लावून प्रसाद घेतला सुदामदेवांनी, याला म्हणतात समीपता. स्वरूपता, देवाने सुदामदेवाला आपले स्वतःचे वस्त्र घालायला दिले. सायुज्यता, आपल्या स्वरूपाशी सुदामदेवांना एकरूप केलं आणि निजात्म भावाची निजानंदाचं दान करून सुदामदेवांना पुन्हा आपल्या नगरीकडे ज्या वेळेला पाठवलं, येऊन पाहतात तर तोपर्यंत आमूलाग्र बदल झालेला आहे. नाव सुदामपुरी. इमानदारी पाहिजे परमार्थात, ना लोकांना दाखवण्यासाठी परमार्थ असावा, ना करमणुकीसाठी परमार्थ असावा. जाणीवपूर्वक मुद्दाम होऊन विवेक बुद्धीनं आणि सिद्धांतानुसार श्रद्धा निष्ठा ठेवून जर परमार्थ केला तर या ज्या कथा आपण ऐकत आलो किंवा ऐकल्या, वेळेत जेवढ्या बसल्या जेवढ्या ऐकल्या, ते सगळे अनुभव आपल्याला भगवत कृपेनं, संत कृपेनं, गुरु कृपेनं आणि हरिकथेच्या कृपेनं प्राप्त होऊ शकतात. चित्तामध्ये असेल नसेल तो संशय सोडून द्यायला पाहिजे. सुदामदेवांचं परमकल्याण भगवत कृपेनं झालेलं आहे. आदिभौतिक दुःख जरी देवाला सांगितलं नाही तरी भक्ताला असलेलं दुःख भगवंत समजतात. मध्ये एक दिवस आपण पाहिलं की मागायचं नाही, पुण्य करत राहायचं, मागायचं नाही. पुण्य आपल्या स्वतःच्या कामी येईल. आणि जर मागितलं तो लोक खाऊन जातील. आपण धान्य मागितलं लोकालाच खाऊ घालावं लागेल. धन मागितलं लोकच घेऊन जातील. सगळं लोकच लुटवून येतील. आपलं ज्यांना आपले आपले म्हणतो ते लुटवण्यासाठी चाललेले असतात. लूट सके तो लूट. इथं सगळेच आपल्याला लुटायला बसलेले असतात. संसार काही तसा नाही. तो आपण उगा मोहात आहोत. मोह मदिरा पिलेली आहे आपण. ज्याचा मोह नष्ट झाला त्याला स्वच्छ दिसतंय की जग कोणासोबत काय कसं वर्तन करत आहे. आणि कंगाल करून आपल्याला देतील सोडून, मग स्मशानामध्ये नेऊन टाकतील. होतं नव्हतं सगळं लुटून घेतलं आणि काही कामाचे राहिलो नाही तर मग नेऊन टाकलं स्मशानामध्ये. म्हणून पुण्यधन कमवायला पाहिजे आणि पुण्यधन कधीच खर्च करत जाऊ नये असं आपण ऐकलंय. मग पुण्यधन जर का मी सांगितलं होतं मला सकाम आणि निष्काम याच्याबद्दल तुम्ही विचारा कधीतरी. पण कथेचा ओघच असा असतो की लक्षात जातं. कारण हाच भाव इतका छान वाटतो, गोड वाटतो, आपण त्याच्यात रंगून जातो. सकाम उपासना करू नये, पण सकाम उपासना जर केली नाही आणि भक्ताला जर संकट आली तर देव निवारण करतो. तुझं मोकलीला ऐसे नाही त्या दिवशी पाहिलं.
भक्त त्याचा आहे, भक्ताची सर्व जिम्मेदारी त्याच्याकडे असते. अन्नाची प्रल्हादची बाळ तर बंदीशाळेत बंदिस्त होते. बंदीशाळेत बंदिस्त नसणाऱ्या प्रल्हादजी बाळाला भगवंतानी रुक्मिणीला आज्ञा केली, रुक्मिणी मला प्रसाद घ्या नको म्हणू चारदा. मी नाही प्रसाद घेणार. म्हणले का नाही? माझं लेकरू उपाशी आहे ना, माझा भक्त उपाशी आहे ना बंदीशाळेत. म्हणले मग तू जा ना. हो, लाडक्या धर्मपत्नीवरती रागवले होते देव, लक्ष्मीवरती. घरी नामदेवरायांच्या घरी गोणीभर होऊन, गोणीभर ज्वारी बैलावरती लादून आणलेली आहे देवाने. या भाकड कथा आहेत का? नाही, भाकड कथा नाही. सुदाम देवांना सुदामपुरीची प्राप्ती झाली. 18 विश्व दारिद्र्याचाही नाश झाला आणि परमानंदाची प्राप्ती सुद्धा झालेली आहे. कोणती चिंता राहिली नाही. शुकदेवजी महाराज म्हणतात, राजन 7वा दिवस आहे. तक्षक नावाचा सर्प तुला दंश करण्यासाठी आलेला आहे. तू तयार आहेस का? मी तयार आहे गुरु महाराज. ऐकल्या बरोबर शुकदेवजी महाराज म्हणतात, राजन तू तयार आहेस का? गुरु महाराज मी पूर्ण तयार आहे. शुकदेवजी महाराजांचं कार्य पूर्ण झालेलं आहे, जसं भगवंताचं कार्यही पूर्ण झालेलं आहे. भगवंताने आपल्या कुळाला शाप लावून घेतला आणि भगवंत प्रभास नावाच्या क्षेत्रावरती गेलेत. स्नान केलं तीर्थामध्ये, सगळ्यांना स्नान करायला लावलं. भगवंताने निजधामाला जाताना अन्नदान केलं, वस्त्रदान केलं, सुवर्णदान केलं, भूमिदान केलं, गोदान केलं, सगळे दान केले. का? पुन्हा जर जन्म झाला आणि पुन्हा मी अवताराला आलो तर मला हे सगळं पुन्हा भेटलं पाहिजे. दान कशासाठी करत असतात? काही काही वेळेला असं होऊन जातं ना, आम्ही गरीब आहे, आम्ही दान करू शकत नाही, तुम्ही श्रीमंत आहात, तुम्ही दान करा. श्रीमंताने वर्ष 2 वर्ष 10-20 वर्ष दान नाही केलं तर चालतं, कारण त्याच्या पूर्वपुण्याईनं आता ते धन मिळालेलं आहे. पण आपल्याला ज्याला लगेच आपल्याला पाहिजे, तर ज्याला लगेच खायला काही नाही त्याने लगेच पेरलं पाहिजे. त्यांना खायला मिळणार नाही त्यावेळेला तेही दान करतील ना, जर विचार मिळाला, विवेक मिळाला तर. सुदामदेवांच्या धर्मपत्नीनं पोहे पाठवले होते. पतीला नाही खाऊ घातले, लेकराला नाही खायला दिले, स्वतःही नाही खाल्ले, देवाला पाठवले आणि स्वतः तिघही उपाशी राहिले. का पाठवलं देवाला? मग घरात खायला नाही, भिक्षान्न मागून आणले पोहे आणि देवाला पाठवले. का? 2 दिवस 4 दिवस उपाशी राहिलो तर आपण काही मरणार नाही. पण एकदा देवाने जर आपले पोहे खाल्ले की पुन्हा अनंत जन्मात आपल्याला उपाशी राहायची गरज पडणार नाही. पेरल्याशिवाय उगवत नसतं महाराज. दान धर्म करणं याचा अर्थ आपल्या पैशाचं विनाकारण व्यय करणं आहे असं नाही. हाही संशय चित्तातून काढला पाहिजे. भगवंतानं सर्व प्रकारचे दान केले आणि अश्वत्थ वृक्षाच्या बुंध्याशी भगवंत बसले. निमित्त झालं, जरा नावाच्या व्याधाने बाण मारला. तो बाण भगवंताच्या अंगठ्यामध्ये रोतला. समस्त भक्त त्या ठिकाणावरती सभोवताली उभे होते, साश्रुनयन झालेले होते. भगवंताकडे पाहता 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 भगवंत अचानक अंतर्धान पावले. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकदेवजी महाराजांच्याही लक्षात आलं आपलंही कार्य पूर्ण झालेलं आहे. परीक्षितीकडे एकदा प्रेम भऱ्या दृष्टीनं पाहिलं. परीक्षिते, तुझ्या भक्तिभावाने मला तुझ्यापर्यंत आणलं. तुझा उद्धार करायचा होता म्हणून मी तुला हरिकथेचं वर्णन करून सांगितलं. अन्यथा मी भागवत कथा
कुणाला सांगत नाही. हे भगवंताचं हृदय आहे, हे साधू संतांचं हृदय आहे, हे परमहंसांची विहार स्थली आहे, अशी कुठंही जाऊन मी ती. शुकदेवजी महाराज जसेच आपल्या आसनावरून उठले, साष्टांग नमस्कार परीक्षित राजे साहेबांनी केला. गुरु महाराजांचा केलेला हा परीक्षितीने अंतिम नमस्कार आहे. शुकदेवजी महाराज वनाच्या दिशेनं निघून गेले. शुकदेव भगवान की. परीक्षिती राजे साहेब आपल्या आसनावरती विराजमान झाले. तक्षक नावाचा सर्प दंश करण्यासाठी यायला लागला. याला म्हणतात प्रारब्ध. एका बाजूला परमार्थ केला, दुसऱ्या बाजूला जो शाप मिळाला त्या शापानुसार तक्षक चावायला यायचा होता म्हणजे आलाच. परीक्षिती मात्र एकाक्षर ब्रह्मनामाच्या जपामध्ये तल्लीन झालेले होते. सळ 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 करत तक्षक आला आणि परीक्षिती नावाच्या देहाला दंश केल्याबरोबर परीक्षिती नावाचा देह जमिनीवरती पडला आणि परीक्षिती नावाच्या देहात जी आत्मज्योत होती ती आत्मज्योत बाहेर पडली आणि परमज्योतीमध्ये एक रूप होऊन गेली. याला म्हणतात भगवत स्वरूप होणे, याला म्हणतात मोक्ष प्राप्त होणे, याला म्हणतात साकेत लोकाला जाणे, याला म्हणतात वैकुंठ लोकाला जाणे. शब्द नावं वेगवेगळे आहेत, धाम एकच आहे. त्या धामाला परमधाम असं म्हणतात, हरिधाम असं त्या ठिकाणावरती म्हणतात. सूतजी महाराज सांगत आहेत की गेल्या 7 दिवस पूर्वीला माझं येणं या नैमिषारण्यामध्ये झालं आणि तुम्ही मला प्रार्थना केली, गुरु महाराज अज्ञान धौंत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सुताख्या ही कथा सारम मम कर्ण रसायन. आमच्या अज्ञानाचा नाश होईल अशी कथा सांगा. आणि तशी कथा सूतजी महाराज म्हणतात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. जी कथा माझ्या सद्गुरूंच्या मुखारविंदाने मी श्रवण केली ती कथा तुम्हाला श्रवण व्हावी म्हणून मी माझ्या धर्माचं पालन केलेलं आहे. आता सूतजी महाराज म्हणतात मी सुद्धा हरिकथेला पूर्ण विराम देतो आहे. म्हणून सूतजी महाराजांनी एक अंतिम श्लोकाचं गायन केलं. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्त्वं नमामि हरिं परम. सदैव सगळ्यांनी धर्माच्या वाटेवरती वाटचाल करण्याचा प्रयत्न आटोकाट केला पाहिजे. सतत नाम संकीर्तन करत राहिलं पाहिजे. नामासारखं सोपं साधन नाही. नामाचा आश्रय कधी त्यागू नये. नको त्या साधनांच्या माग न लागता सोप्या साधनाचा उपयोग जास्तीत जास्त करून घेतला पाहिजे. सूतजी महाराजांनी हरिकथेला पूर्ण विराम दिला. जसा आपल्याला या हरिकथेला पूर्ण विराम देणं क्रमप्राप्त आहे. निमित्त मात्राला आपल्याला ही पूर्ण विराम द्यायचा आहे. म्हणून वाणीला पूर्ण विराम देण्याच्या अगोदर 3 वेळेला हरये नमः पाठीमागं म्हणायचं आहे. हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः. कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय.
हनुमान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु तुकाराम महाराज की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घेयावे तुमते विनवितो